काय बाबा आजकाल कुणाच्या बायका नांदायलाच तयार नाही त्या. वायच काय झाले की पळते ते. अय बापू इकडे आला का का रे बसा, काम आहे तुमच्याकडे. लय ऊन आहे का होय बापू, हा काय भानगड आहे घरी? का रे नाही आलं वायच का नाव थोडस. काय आलंय पोरगी तुमची सारखीच माहेराकडे पळते. काय दोघा नवरा बायकोचं काय पटा नाही काय? ती एवढं तेवढं चालायचं, भांड्याला भांडं लागायचंच की रे. होय नाही माहेरात तिनं एखादा ठेवला बिवला नाही ना? नाही असं मी म्हणत नाही. गावात अशी चर्चा आहे की पुरीनं गावात कोणतरी एक पोर ठेवलंय म्हणून. अरला का माझी पोरगी काय तशी वाटली काय रे तुला? नाही नाही नाही, तुमची पोरगी नाही बरं का तशी. पण आजकालच्या पोरांचाच भरोसा नाही. अव दारातल्या कुत्र्यावर विश्वास ठेवा, पण घरातल्या पोरी विश्वास ठेवायच्या लागीच्या राहिल्या नाही ते आता बाबा. नाही तू म्हणतोय ती खरं आहे. ती आलती बर का, आताच तिला मामाकडे इष्टीला बसवून दिली. हा, आणि ते सोमाचं बी पोरग सारखं वाटतं तुमच्या घराकडे चक्रा मारतय या. ती वय ती दातोळ न्यायला आलत. नाही येऊ दे गे, त्याचा नाही विषय. पण कसं आहे थोडस लक्ष राहून द्या. कसं आहे पोर आताची गोड बोलून घरी येते ती आणि मग काळजात शिरते ती न मग होतंय गुदी गुदी पॉक पॉक. होईल का तू म्हणतोय ती खरं आहे. कसं आहे पोरगी काय जरी केली तरी तिच्या तिकडं सासरातच गोड वाटते. माहेरात आल्यावर आता 4 जण तोंड दाबता येते का? नाही नाही नाही. अरे म्हणून तर तिला म्हणलं मामाकडे जा बाबा. त्या दिवशी तो राजाभाऊ बी म्हणत होता काय म्हणला? आयला त्या बापूच्या पोरीचं काय कुठं माहेरात लपड आहे का? पोरगी लय नालाय का तू वागती सारखी